मी तुमचा सर्वांचा लाडका निहार पवार। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आपण अंबरनाथ वरून जेजुरीला चाललेलो आहोत। म्हणजे आता आम्ही आत्याकडे जाणार आहे, तिकडून गाडी आहे आणि तिकडून मग आपण पुढे जाणार आहोत। सर्वांना एक काम करायचंय की कमेंट मध्ये येळकोट येळकोट जय मल्हार हे आठवणीने लिहायचंय आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सकाळी आत्याच्या घरून निघाला आहो, आत्याकडे गेलो पहिले, मग तिथून गाडी घेतली आणि मग तिथून आता आपण हाय रस्त्यात आहे खंडाळा घाटात आलो। आता आपण खंडाळा घाटामध्ये एक नंबर असं आपल्याला दृश्य दिसतंय। थांबा मी तुम्हाला दाखवतो। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। तर आज आपण जय मल्हारला चाललोय खंडोबाला जेजुरीला आणि आम्ही टोटल 8 जण आहेत आणि दादाचा तर काही विषयच नाही, दादा एक नंबर गाडी चालवतोय। दादाची गाडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी दादाचा नंबर देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावर तुम्ही कॉल करा। समजा जेजुरीला जायचं असेल तर विठ्ठलवाडीवरून गाडी आहे, अंबरनाथ वरून समजा अंबरनाथ उल्हासनगर तिकडून तुम्हाला जायचंय तर विठ्ठलवाडीवरून गाडी आहे सकाळी ST 8 वाजता, तर तुम्ही तिकडून पण जाऊ शकतात। आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण नाश्ता करायला थांबलोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर असं ऑस्करवाडी या हॉटेलच्या ठिकाणी। ही आपली गाडी आहे इथे।
आता दुपारचे 12:30 झालेत आणि आपण देवांच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तिथेच जेजुरी पासून त्यांच्या देवांच्या गडापासून थोडसच पुढे 10 मिनिटाच्या अंतरावर एक कन्हार नदी म्हणून ठिकाण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. ती आपण इथे आलो आहोत बघायला. इथे घोड्यावरी शोभा, इथे पुंडलिक निदान, इथे गड प्रधान, इथे बुक्या चालेन, इथे भंडार भूषण, इथे वाहे चंद्रभागा, इथे सखी वाहे गंगा. समोर देवाची जेजुरी दिसू शकते. थांबा मी तुम्हाला दाखवतो समोरून. ते बघा तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, पण देवाची जेजुरी दिसते तिकडे. या ठिकाणी आपण देव धुवायला आलो आहोत. देव धुवायचे आपल्याला, यासाठी आपण इथं आलेलो आहोत. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. झाल्या आहेत. आता आपण तळे भरायचा कार्यक्रम करणार आहोत. शिवहरा तू माझा मल्हारी, भक्तांचा आहे तू भोला भंडारी. शिवहरा तू माझा मल्हारी, भक्तांचा आहे तू भोला भंडारी. येळकोट येळकोट गजर करी, कुल दैवत तू माझा मल्हारी. सोन्याची जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी, पावन झाली या धरती. अरे हर हर महादेव चिंतामण मोर्या, आनंदीचा भैरवाचा गरुडात्मकारा, यवनदारा सोन्याची जेजुरी, निळा घोडा पाणी तोडा. अरे कमरेकर गोठा बेमीरा, मस्ती चोरा, अंगावर जाळ सगळेला, माता सौंदर्य आरती करे, देववाळी दादा पण गोबराचं कुटका, भांडणाचा बडका, बोला बोला सदानंदाचा वाटी थोडा देवाच्या अंगावर. बुद्ध्या घ्यायच्या असेल पूजेला घ्यायला. आता आपली तळी भरून झालेली आहे. आपण या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवणार आहोत. भक्तीचा सागर देवाचा जागर, चला गडावरी उधळू भंडार. आळसादेवीच्या मंदिरात आलेलो आहोत.
तुम्हाला दिसू शकतो तिथे महासा देवी. आपण जिथे पायऱ्या चढतो त्याच्या सुरुवातीलाच हे मंदिर आपल्याला दिसतंय. आता आपण वरती देवाला चाललेलो आहोत. आज रविवार आहे त्याच्यामुळे आपल्याला गर्दी दिसते. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. इथे आपल्याला देवाची सुंदर अशी मूर्ती दिसत आहे. आपल्याला जाताना वर सुंदर अशा मूर्त्यांचं दुकान दिसत आहे. सुंदर अशा मूर्त्या. पायऱ्या चढत आहोत आणि या पायऱ्या तुम्ही बघू शकतात. म्हणजे या देवांच्या काळातल्या पायऱ्या, जेव्हा देव होते तेव्हा या पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत. पायरीचा आकार बघा तुम्ही, पायरीचा आकार किती जाड आहे. या साईडला आपल्याला गोंधळ दिसतोय देवाच्या जागेवर. देवा मार्तंड भैरव मल्हारी, देवा मार्तंड भैरव मल्हारी, देवाचा रूप भोला भंडारी, देवाचा रूप भोला भंडारी, ताशाचा गजर गुल्हाल उद्रुद उत्सव गाजे देवाचा. तिकडे आपल्याला देव दिसतोय. तिकडे आपण पाया पडून आलेलो आहोत. तर आपण देवाच्या मुख्यद्वारापाशी आलोय आता. भरून पाहिलं देवाला दमान, आता जेजुरीचा गड मी पायी चढते जोमान, जेजुरीचा गड मी पायी चढते जोमान, जेजुरीचा गड मी पायी चढते जोमान, जेजुरीचा गड मी पायी चढते जोमान. आपण देवाच्या जेजुरीत आलेलो आहोत. आता आज रविवार म्हणून एवढी गर्दी आहे. आणि आपल्याला देवाचा दरबार दिसू शकतो, देवाचा गड. बोलतात लोक की सोन्याची जेजुरी हीच ती सोन्याची जेजुरी. म्हणजे सोन्यालाही पाठी चढेल एवढी भव्य दिव्य अशी जेजुरी ही. तुम्हाला दिसतंय हे दीप ज्योत बोलतात. त्याच्यावर दिवे लावले जायचे. आताही काय जे मोठा प्रोग्राम असला किंवा काही असलं तर याच्यावर दिवे लावलेले जातात. आपल्याला दिसतात दिवे लावलेले. ते बघण्यासारखं दृश्य असतं. म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. त्याच्या जगामध्ये ते दृश्य दिसणं म्हणजे अद्भुत. आपल्याला तेल वाहताना दिसतंय. म्हणजे दिवा आहे जो अखंड पेटला आहे, कधी विझत नाही. त्याला सर्व लोक तेल वाहताना आपल्याला दिसतात. तिथे आपल्याला दिसतं किती गर्दी आहे. आज रविवार आहे म्हणून खूप गर्दी आहे. प्रचंड मोठ्या संख्येने इथे भाविक येत असतात दुरून दुरून. बोला गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा देखील दिसत आहेत. तिथून आपल्याला कडे पठार दिसतो असं बोलतात. म्हणजे जे देवाचं स्थान आहे तिथून जसं दर्शन कडे पठारचं घडतं तसं तिथून पण कडे पठारचं दर्शन घडतं.
आता जरा झाडं वाढले त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाहीये, पण देखील आपल्याला एक देव दिसतोय. दर्शन रांगेमध्ये लागलेलो आहोत. तर आता खूप गर्दी आहे, रविवार आहे त्याच्यामुळे खूप प्रचंड गर्दी आहे, पण श्रद्धा महत्वाची, त्याच्यामुळे आता किती तास लागतात बघू आपण. तर सगळ्यांनी कमेंट करायला विसरायचं नाहीये. वेळकोट वेळकोट जय मल्हार. भंडारा हो भक्ती भावाचा मार्तंड मार्तंड मल्हार, आधार त्याच्याच नावाचा मार्तंड मार्तंड मल्हार, त्याचा डंका घुमे आज आभाळीर, माझा आधार हो माझा कैवारीर, बोला येळकोट येळकोट मल्हार, मार्तंड मार्तंड मल्हार, मार्तंड मार्तंड मल्हार, मार्तंड मार्तंड मल्हार, मार्तंड मार्तंड मल्हार. इकडे समोर आपल्याला पश्चिम दरवाजा दिसतोय, त्याच्यातूनच खाली जायला कडे पठाराकडे वालुबाई मंदिर, चिंचेचं झाड, आपल्याला तिकडे रस्ता दिसतोय जायला. मंदिराच्या टॉप व्ह्यूला आलेलो आहे. मंदिराचा टॉप व्ह्यू आहे हा. देव बसलाय घोड्यावरी, घोड्या भक्ताचं रक्षण करी, देव बसलाय घोड्यावरी. आता आपण देवाच्या दाराच्या समोर आलेलो आहोत. अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसते. 3 ते 3.5 तास झाले आम्ही लाईनीत आहे, परंतु गर्दी काय कमी होत नाही. येळकोट सदानंदाचा, माझ्या मल्हारी मार्तंडाचा, सदानंदाचा, माझ्या मल्हारी मार्तंडाचा, बोला येळकोट. इथे आपल्याला तुळजाभवानी मातेचं मंदिर दिसतंय. महादेवाचं मंदिर दिसत आहे, शंकराचं. हे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं. कधी जाते जेजुरीला, बेल भंडारा वाहुनी पूजते मी मल्हारीला, बेल भंडारा वाहुनी पूजते मी मल्हारीला, बेल भंडारा वाहुनी पूजते मी मल्हारीला. कधी जाते मी पालीला, कधी जाते. आपल्याला तळी भंडारा करायला मिळू शकतो. खूप लोक इथे तळी भंडारा करताना आपल्याला दिसत आहेत. इथे आपल्याला देवाची पालखी बघायला भेटते, जी सोमवती अमावस्या असते, मोठी यात्रा असते किंवा काही तिथे. तर या पालखीतून देवाला सजवून किती मोठी पालखी बघू शकतात तुम्ही. खूप मोठी पालखी होती. इथे आपल्याला कासव दिसत आहे, खूप मोठा कासव आहे हा. म्हणजे एवढा मोठा कासव कोणत्याच मंदिरात नाही. किती मोठा कासव आहे बघू शकता तुम्ही. खूप मोठा कासव आहे. मला पूर्ण भंडाऱ्याने भरवलंय, तुम्ही बघू शकता. पूर्ण भंडाऱ्याने भरवलंय. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. माझा राया खंडेराया, माझा राजा खंडेराया.
सोन्याची तुझी जेजुरी हे तू राजा सोन्याची तुझी जेजुरी हे तू राजा सोन्याची तुझी जेजुरी हे तू राजा सोन्याची तुझी जेजुरी आता आपण बाहेर चाललोय. बाहेर जायला पण गर्दी आहे प्रचंड. बाहेर आलोय आणि हे आपल्याला बाहेरचं निसर्गरम्य सुंदर असं दृश्य दिसतंय जेजुरी मधलं. खाली आल्यावर तुम्हाला सरबतचे दुकान दिसू शकतात. पेढ्याचं पण दुकान आहे. म्हणजे तुम्हाला काय प्रसाद घ्यायचा असेल तर काय घ्यायचं असेल तुम्ही इकडे प्रसाद घेऊ शकतात, सरबत घेऊ शकतात. अजून खूप दुकान आहेत. म्हणजे जेवढी बोलावी तेवढी कमीच दुकान आहेत. आपल्याला अजून एक देव दिसतोय खाली येताना. एक नंबर जागा वाटते. एक नंबर वाटते जागा. आपल्याला एक वेगळंच दृश्य बघायला भेटतंय. ग्रेट भेट अशी दाखवलेली आहे. मावळाची माती ही आता कातळाची छाती ही आता शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सुरव्य घेई. शिवशंकराचं दर्शन रोज सुरव्य घेई. कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रजाई. शिवाजी झाला या जगीचा तारणहार. अरे इथून दर्शन घ्या तुम्ही आता एक शेवटचं देवाचं आणि आपण घरी निघूया. सगळ्यांनी कमेंट करायला विसरू नका. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खाली उतरताना आपल्याला हे अजून एक मंदिर दिसतंय जे खूप सुंदर आहे. इकडे लिहिलंय पांडुबाई मंदिर. हे बघा पांडुबाई मंदिर आपल्याला दिसत आहे. आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया. गेलो आपण पण आपल्याला फोटो व्हिडिओ काढण्यास सक्षम नाहीये. फोटो व्हिडिओ काढून दिले जात नाही. खूप स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे मी काढू शकलो नाही. हे नंदी महाराज आहेत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि तुम्ही निसर्गाचं हे दृश्य बघू शकता. आम्ही घरी चाललेलो आहे. सुंदर असं तुम्हाला दृश्य दिसत आहे.